नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बॅरिस्टर AR अंतुले यांच्या दूरदृष्टीचे साकारणारे कोकणचे समृद्धीचे सेतू। सागरी महामार्गाला 4 दशकांनंतर गती। रेवस रेड्डी महामार्ग बॅरिस्टर AR अंतुले यांच्या 1980च्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्याचा सोनेरी क्षण। कोकणाच्या किनारपट्टीवर विकासाची नवी क्रांती घडवणारा रेवस रेड्डी सागरी किनारा महामार्ग हा मेगा प्रकल्प आता वास्तवात उतरत असून कोकणवासियांच्या 4 दशकांच्या स्वप्नांना लाभला आहे। माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांनी 1980च्या दशकात दूरदृष्टीने मांडलेल्या या कल्पनेला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामांना गती दिली आहे। या 498 किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे मुंबई गोवा महामार्गाला मजबूत पर्याय मिळेल आणि कोकणाचा चेहरा मोहरा बदलेल। प्रकल्पाची रचना आणि वैशिष्ट्ये। रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारा हा 10,000 कोटी रुपयांचा प्रकल्प काही ठिकाणी चौपदरी तर काही ठिकाणी दुपदरी रस्त्यांसह बांधला जात आहे। समुद्र व खाड्यांवर 7 भव्य पूल उभारले जातील। रेवस, करंजा, रेवदंडा, साळाव, बानकोट, अगरदांडा, केळशी, कुणकेश्वर व जयगड हे पूल आधुनिक अभियांत्रिकीचे नमुने असून वादळी समुद्राला तोंड देतील। माशांच्या व पक्ष्यांच्या प्रवासाला अडथळा येऊ नये यासाठी पर्यावरण स्नेही डिझाईन केले जात आहे। मुंबई जवळील अटल सेतू ते रेवसपर्यंत 10 किलोमीटर लांबीचा प्रवेशद्वार पूल हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असेल। बॅरिस्टर अंतुले यांचे अमिट योगदान। कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर AR अंतुले यांनी या सागरी महामार्गाची संकल्पना प्रथम मांडली होती। त्यांनीच रेवदंडा साळाव पूल बांधला, जो आजही कोकणच्या विकासाचे प्रतीक आहे। त्यांच्या नेतृत्वकाळात कुंभे जलविद्युत प्रकल्प, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, दिघी बंदर व ताम्हिणी घाट मार्गासारखे प्रकल्प राबवले गेले। जनतेतून या महामार्गाला बॅरिस्टर AR अंतुले सागरी महामार्ग हे नाव देण्याची जोरदार मागणी होत असून सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहन दोशी यांनीही हा प्रस्ताव मांडला आहे। आर्थिक व सामाजिक फायदे। या महामार्गामुळे कोकणातील प्रवासातील 80 किलोमीटर अंतर व 1.5 तास वेळ वाचेल, ज्यामुळे व्यापार, पर्यटन व दैनंदिन वाहतुकीला प्रचंड चालना मिळेल। गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली, रत्नागिरीचे सुवर्ण सदाना यांसारखी 93 पर्यटन स्थळे सुलभपणे उपलब्ध होऊन कोकण कॅलिफोर्निया सारखा पर्यटन हब बनेल। मासेमारी, फळ प्रक्रिया, रसायन, लॉजिस्टिक्स उद्योगांना गती मिळेल। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल व हजारो रोजगार निर्मिती होईल। गावांच्या बाह्यवळणाने जाणारा हा महामार्ग पुनर्वसनांच्या जटिलतांपासून मुक्त असल्याने स्थानिक शेतकरी व रहिवाशांना मोठा दिलासा आहे। राजकीय व प्रशासकीय पाठबळ। मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाला अंतिम धक्का देण्यात आला। धर्मांतर रेवस करंजा पुलाचा शुभारंभ झाला असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अलिबाग मुरुड रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रगतीपथावर आहे। केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय मानकांसह 2030 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे। कोकणवासी या समृद्धीच्या सेतूची वाट पाहत असून हा प्रकल्प कोकणाच्या नव्या उदयाचे प्रतीक ठरेल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।